नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आहे 8 फेब्रुवारी 2024 आणि मी आता आहे नवी मुंबईमध्ये आणि नवी मुंबईहून मी चाललो आहे बेंगलोरला। विजयानंद ट्रॅव्हल्सच्या AC स्लीपर बसने मी चाललो आहे बेंगलोरला। कंपनीवाले मला फ्लाईटने पाठवत होते बेंगलोरला, पण मी सांगितलं नको, मला फ्लाईटने जायला भीती वाटत आहे, मला बसची तिकीट द्या। 15 जानेवारीला एती एअरलाईन्सचे एक एअरक्राफ्ट होतं, ते क्रॅश झालं होतं पोखरा इथं आणि त्यामध्ये जवळपास 72 लोकांचं दुर्दैवी निधन झालं होतं। त्यामध्ये एक भारतीय मुलगा होता, तो यूट्यूबवर लाईव्ह स्ट्रीमिंग करत होता, यूट्यूबवर की इंस्टाग्राम फेसबुकवर कशावरती करत होता। त्याने तो व्हिडिओ अपलोड केला आणि काही वेळानंतर ते विमान क्रॅश झालं आणि तो पण मुलगा त्यामध्ये निधन झाला। आणि मला जेव्हा सांगितलं की तुला फ्लाईटने जायचं आहे, मला पहिल्यांदा ते आठवलं। मला डोळ्यापुढे हे दिसलं की मी यूट्यूबचा व्हिडिओ बनवते, ते विमान क्रॅश झालं आणि माझा शेवटचा व्हिडिओ। मी लगेच हडबडून सांगितलं सरांना, फोन केला, सर म्हणून नको मला बसने पाठवा। त्यामुळे आता बसने चाललो आहे मुंबई टू बेंगलोर। तुम्ही प्रवास करा माझ्यासोबत बसने। बसचा एक्सपिरियन्स कसा असतो तो तुम्ही बघा। बसमध्ये खूप वेळा बसला असाल, पण एकदा माझ्यासोबत बस। एक वेळा म्हणजे बैठणे जो, हां चला। 6 वाजून 5 मिनटं झालेत, 6 वाजून 20 मिनटाची बस आहे आपल्याला आणि LPला पोचायला 15 मिनटं खूप झाली, म्हणजे कट टू कट पोचणार आहे आपण। अचानक मीटरकडे माझं लक्ष गेलं, बघतो तर मीटर बंद आहे। मी म्हणून मीटर चालू नाही केलं मी, त्यामध्ये 100 रुपये देऊन टाका। हा म्हणून रोजचं येणं झालं आहे माझं, मला माहिती आहे नवीन आहे का, मध्ये म्हणले ठीक आहे, म्हणून 80 रुपये देणार। तुम्हाला मी माझी सीट दाखवतो। सध्या ह्या दोन्ही बॅग्स मी माझ्या पायजवळ ठेवल्यात। इथं वरती आपण एक छोटी आपली बॅग ठेवू शकतो आणि इथं वॉटर बॉटल होल्डर आहे, इथे हॅमर आहे, सेफ्टी हॅमर। त्यानंतर इथं वरती 2 ठिकाणी AC वेंट्स आहेत आणि इथे एक लाईट आहे, पण ही लाईट त्यात चालू नाही। मी चेक केली 2 वेळा, चालू नाही आहे। त्यानंतर ना इथं 2 चार्जिंगचे पॉईंट आहेत आणि एक त्यांच्याकडून एक पिलो आणि एक ब्लँकेट मिळाले, ते काही यूज नाही करणार, माझ्याकडे आहे यूज करायला। सीट एकदम कम्फर्टेबल आहे। ट्रॅफिक बघा किती आहे, बापरे। अजून आपण आपल्या घराजवळच आहे। आता आपण आहे खारघरमध्ये। ट्रॅफिक बघा किती आहे यार, किती ट्रॅफिक। ऑफिसमधून सगळी माणसं सुटली असतील ना घरी जायला, त्यामुळे। मित्रांनो, हा आहे खंडाळ्याचा घाट आणि वरती आहे NH4। इथं तुम्हाला 5 किलोमीटरसाठी बाईक्स अलाउड आहेत। जर तुम्ही बाईक घेऊन आलाय ना, तर तुम्हाला इथून एक्झिट करावी लागेल। 5 किलोमीटरपर्यंत अलाउड आहे आणि मग इथून तुम्हाला एक्झिट करावी लागेल। जर इथून पुढे गेलात तर पोलीस तुम्हाला पकडणार। यूट्यूबर हो सर? हाँ, यूट्यूब पे वीडियो बनाता हूँ सर। मेरा नहीं सर, मैं बहुत छोटा यूट्यूबर हूँ। अरे सर ऐसा मत बोलो। हाँ, छोटा यूट्यूबर हूँ। कोई बड़ा डायरेक्ट नहीं बनता है, छोटे से ही बड़ा बन सकता है। वाह सर वाह, ये तो आपने मुझे मोटिवेट कर दिया। ऐसा मत बोलो कि मैं छोटा हूँ, अपने आप को कभी छोटा मत समझो। जी सर जी, आपने मुझे बहुत मोटिवेट कर दिया, मुझे आपने। आज नहीं तो कल आपका भी बड़ा होगा जी। थैंक यू। पैदा होके बड़ा नहीं होता, बराबर है, कदम कदम जाके बड़ा होता। जी थँक यू सर। तो लोणावळा खंडाळ्याला फिरायला येतात ना, तर इथंच वरती एक पॉईंट आहे, खूप सुंदर पॉईंट आहे आणि पावसामध्ये तर इकडे समोर सगळी वॉटरफॉल दिसतात, खूप सुंदर वॉटरफॉल आहेत। हा आहे तळेगावचा टोल नाका। ही गाडी आता तळेगाव टोल नाक्यावर आहे आणि गाडी आता जेवायला थांबेल थोड्याच वेळात। त्यानंतर गाडी पुण्यामध्ये पिकअप करायला जाणार आहे आणि त्यानंतर गाडी डायरेक्ट बेंगलोरला थांबणार नॉनस्टॉप। गाडी आलेली आहे आपल्याला फूड कार्निवल। हा गाडीचा स्टॉप आहे जेवायचा। बसचा वॉक अराउंड देतो। ओके का, तर मित्रांनो ही आहे बस आपली विजयानंद VRL बस, ठीक आहे। डबल XL AC स्लीपर, ठीक आहे। डबल एक्सेल म्हणजे हे ह्याला म्हणतात एक्सेल, ठीक आहे।
अजिबात भूक नाही, तरी पण काहीतरी खाव्या नॉर्मलचं. तुम्ही जर अगोदरचा व्हिडिओ बघितला असेल ना, तर त्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं की आज मी किती खाल्लं आहे. एवढं खाल्लं आहे ना की अक्षरशः मला चक्कर पण आली होती, झोप पण आली होती. पण कामं एवढी होतीच ना की झोपू शकत नव्हतो. जास्त भूक नाही आहे, पण गाडी घ्यानंतर डायरेक्ट बेंगलोरमध्ये थांबणार आहे आणि बेंगलोरमध्ये आपल्यासारखं जेवण मिळणार नाही, त्यामुळे खाऊन घेतो. ओके, ही आली आपली स्पेशल व्हेज थाळी. ह्या 2 तंदुरी रोट्या. व्हेज थाळीमध्ये आहे स्पेशल पनीरची भाजी, त्यानंतर आहे डाळ, त्यानंतर ही सोयाबीनची भाजी, एक जिलेबी आहे, त्यानंतर जिरा राईस आहे, रायता आहे, कांदा लिंबू आणि अचार, आणि ह्या 2 तंदुऱ्या रोट्या. पनीरची भाजी मस्त आहे, बघून वाटलं नव्हतं की एवढी टेस्टी असेल, पण मस्त आहे. एक सीन झाला तुम्हाला दाखवतो. ही गाडी बघा, अशा आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार आहे पण एकदम स्लोपमध्ये उभी आहे. ठीक आहे, एक सीन झाला तुम्हाला मी नंतर आता डिटेल्समध्ये सांगेन. गाडीच्या मागं उभं राहायला मला भीती वाटते आता, का ते तुम्हाला थोड्या वेळानं सांगतो. ओके, तर ती गोष्ट मी व्हिडिओमध्ये कवर करायला विसरून गेलो. काय झालं, ड्रायव्हर जेव्हा जेवण करून आला ना, त्याने रिमोटने गाडी आय थिंक अनलॉक केली आणि गाडीचा जो हँडब्रेक होता तो ॲटोमॅटिक रिलीज झाला आणि गाडी स्लोपमध्ये असल्यामुळे गाडी पाठीमागं गेली. पण नशीब की कोणता अपघात झाला नाही. मित्रांनो, आता आपण आहे विद्येच्या माहेरघरात, म्हणजेच पुण्यामध्ये. पहिल्यांदा जॉबला आलो होतो. माझा अनुभव खूप वाईट होता आणि मला पुण्यामध्ये अजिबात यायला आणि राहायला आवडत नव्हतं. आत्ता तसं नाही आहे, आता पुण्यामध्ये यायला मला आवडतं. रात्रीचे 10 वाजलेत, गाडी अजूनसुद्धा पुण्यामध्ये आहे. आता पुण्यामध्ये एक्झॅक्टली कुठे आहे ना, बाहेर बघून काही कळत नाही आहे. VRLच्या ऑफिसच्या बाहेर गाडी थांबली. इथे वॉशरूम पण आहे, जर वॉशरूम यूज करत तर करू शकतो आपण. आता मस्तपैकी झोपून घेतो, जास्त जेवण पण झाले. बाय बाय. रात्रीचे 2 वाजले. सुसू ब्रेकसाठी गाडी थांबली होती. आता आपण आहे चित्रदुर्गमध्ये. सूरज देवता पण बाहेर आलेच. मी तुम्हाला एक बसचा वॉक अराउंड देतो क्विक. रात्री एक गाडी आली त्यामुळे आपल्याला वॉक अराउंड देता आला नाही. आता इथं मराठी दिसणार नाही कुठं, प्रॉपरली काउंट नाही केलं, पण जेंट्ससाठी 60+ टॉयलेट आहे इथं. बसमधून खाली उतरताना मी काही टूथब्रश नाही घेतला, नॅपकिन नाही घेतलं, फेसवॉश नाही घेतला, काहीच नाही घेतला. डायरेक्ट खाली उतरलो. आता फक्त नॉर्मल तोंड धुतले पाण्याने आणि आता बघूया इथं नाश्ता करायला काय मिळते. हे बघा, हॉटेलच्या वरती एक इडली वडा. जी आपण मुंबईमध्ये इडली खातो त्यामध्ये आणि ह्यामध्ये थोड़ा फर्क है, थोड़ा जास्त फर्क नहीं पर थोड़ा फर्क है. अभी हम कहाँ है, चित्रदुर्ग में ना, और इधर से कितना अभी बेंगलोर बचा है? 200 किलोमीटर. और 200 किलोमीटर है. 200 किलोमीटर मतलब 3 घंटा और लगे ना आराम से. नाश्ता करून झाले, आता गाडीमध्ये बसूया. गाडी निघालेली आहे खूप मोठ्या पेट्रोल पंपामधून. ड्रायव्हर बोलत होता की ह्या पेट्रोल पंपावर रात्रीच्या जवळपास 300 गाड्या थांबतात. आता दिवसाच्या 2च आहेत पण रात्रीच्या 300 गाड्या थांबतात. बापरे. आता जास्त वेळ सीटवर नाही बसत, आता जाऊया केबिनमध्ये आणि तुम्हाला समोरून व्ह्यू दाखवतो.
बसमधून उतरलो, सगळे रिक्षावाले मागा लागले, चला लांडी सोडतो. एकदम टॉक्सिक रिक्षा. ॲक्च्युली 2 वाजताची चेक इन होती, पण त्यांच्याशी थोडंसं गोड बोललो, रिक्वेस्ट केली. त्यांनी अर्धा तास मला लवकर चेक इन करू दिले. एकदम छोटीशी रूम आहे. ह्याच्यापेक्षा आपण भारी भारी हॉटेलमध्ये मी राहिलो आहे, त्यामुळं ह्या रूमला बघून जास्त एक्साइटमेंट नाही आहे मला. पण व्ह्यू बघूया कसं आहे. हा आहे बाहेरचा व्ह्यू, नारळाची झाड आहेत मस्तपैकी. तुम्हाला एक पटकन रूमचा टूर देतो. ह्या साईडला वॉशरूम आहे, इकडे एक मोठासा मिरर दिला आहे, 2 छोट्या पाणी बॉटल दिल्या आहेत कॉम्प्लिमेंटरी, एक छोटंसं कबड आहे, यामध्ये आपण काही सामान ठेवू शकतो. टी व्ही आहे, ऑब्वियसली एक बेड आहे, आणि बेड मस्त आहे, स्पंजवाला आहे, स्पंजवाली गादी आहे. आणि ह्या साईडला एक कबड आहे ज्यामध्ये आपण कपडे ठेवू शकतो, आणि एक फोन आहे, रिसेप्शनला आपण फोन करून काही ऑर्डर करू शकतो. वॉशरूम दाखवतो. वॉशरूम क्लीन आहे, समोर एक मस्त मिरर आहे, बेसिन आहे, गरम पाणी थंड पाणी दोन्ही पण येणार. पहिल्यांदा ही मी ग्लास बघितली ना, हे मी आता वॉशरूममध्ये आहे, आणि ह्या ग्लासच्या पलीकडे बेड आहे. मला असं वाटलं की वॉशरूममधून आपण बाहेर बघू शकतो, पण नाही आहे, पूर्णपणे डार्क आहे. आपला हा प्रवासाचा व्हिडिओ आपण आता इथंच संपूया. हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंट करायला विसरू नका, आणि हा व्हिडिओ जमेल तेवढ्या लोकांसोबत शेअर करा, म्हणजे आपले सबस्क्रायबर वाढतील.